नाही, दोन्ही संघाचे बघा 12 खेळाडू येणं गरजेचं आहे. बघा आयोजकांनी सूचना केल्या आहेत. सुनील, आम्हाला सर्व गावची लोकांची नावं माहिती आहेत, पण आम्ही करू काय? इथं डिसिजन पेंडिंग असल्यावर. चला, मॅच होणार आहे. सागाव संघ कुठे जाऊ नका, सेमीफायनलची मॅच होईलच. चला चला चला, मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला दीपक आणि जालिंदर ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन तो विनोद येतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता बेला दीपकला आपण पाहू शकता. नो स्ट्राईकला जालिंदरला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट वाईड लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट आपण तर शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. विनोद गोलंदाजी मार्कवर थोडासा रनवेमध्ये प्रॉब्लेम येतोय. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विनोद पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका सुरू आहे. यावेळेला मिडावरनं चेंडू चाललाय. वाडिश लॉंगर क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. विकेटनं क्षेत्ररक्षक आला, त्याला चेंडूला फीड केलं वाडिश लॉंगर रिजन मध्ये. 2 ने खातं उघडलं जात आहे. 12:08 चेंडू पडलाय बघा. 2 ने खातं उघडलं दीपकने. विनोद राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हवेमध्ये चेंडू पूल करायचा त्यावेळेला व्यवस्थित मिडल झाला नाहीये. चेंडू चालला यावेळेला डीप मिडविकेट रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. संख्या 4 धावा धावफल करते आपण पाहू शकता. विनोद पाटील गोलंदाजी मार्कवर खोनेगाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द मारा करतो. टाकला दीपक पाटील आपण पाहू शकता. फटका यावेळेला खूप चांगला आहे. सरळ गेलाय चेंडू. यावेळेला पंचांचा इशारा काय येतोय? 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकाराने खातं उघडलं जात आहे. आपण तर दीपकच्या बॅटमधून चौकारला एकूण 8 धावा धावफल करते आपण पाहू शकता. पण आता आपण चेंडू बघितला तर लॉंगॉनला गेला, आपल्याला इथून दिसला नव्हता. विनोद तो दीपक पुन्हा त्या डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटच्या रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहायचंय. कॉल दिलाय, 2 तर पूर्ण झाले आहेत. जोपर्यंत सुभाष चेंडूला उचलतील, फेकी करतील. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 10 धावा. सुरुवात चांगली झाली. स्वर्गीय आपण तर स्वप्नील दामोदर पाटील 11 जनमान देसाई मोठी देसाई 40+ संघ बॅटिंग करतो पहिल्यांदा. विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला दीपक. पायचित्त स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. लगेच बघा गोलंदाज विनोद मात्र अपील करायला लगेच थांबले. तर त्यांना माहिती आहे जर चेंडू पिचिंग बघितली त्यांना समजलं असेल कदाचित लेग स्टंप असेल किंवा लेग स्टंप सोडून जाणार असेल, कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग असेल. अनेक करण्यात गोलंदाजाला समजता चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. विनोद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला दीपकला आपण पाहू शकता. इथं मात्र संधी आली होती. संधीचं सोनं करता येत नाहीये. सलग 2 चेंडू डॉट जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकवरती आपण पाहू शकता. स्वर्गीय स्वप्नील दामोदर पाटील आपण तर 11 मोठी देसाई 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 10 धावा बिनबाद. सुरुवात चांगली झाली. जबरदस्त आपण तर मॅच बघायला मिळते.
10 धावा धावफलकाती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर कोण येतं तपायचं इथून. सुभाषचा वापर केला तो का चायना म्हणे येतोय. सुभाष येतोय. वैयक्तिक आपण तर पहिलं संघाचं दुसरं षटक होतोय. सायकल जालिंदरला आपण पाहू शकतो. म्हणजे जालिंदर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग स्कोअर रेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंगरला मधूला डीप मध्ये तैनात केलंय. रमेश कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे आता. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट ताडमॅन एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गली रिजन मध्ये पॉईंटच्या क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आपण तर डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलेले आहे. एक लॉंग ऑफ लाईक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. सुभाष गोलंदाजी मार्कवर. चेंडू हवेत यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची आतली गडा घेऊन चेंडू शॉट टॉर्नामेंटला जोपर्यंत फील्ड होईल एक धावीतून कंप्लीट केले ते दवसक्या धाव फलकात आपण पाहू शकता. बेला 11 धावा. इथून जो संघ जिंकेल तो संघाबरोबर सेमीफायनलची फाईट बॅक करेल. 11 धावा धाव फलकाती लागल्यात. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सुभाष. स्टाकेनला दीपक पाटील. खूप चांगली बॅटिंग केली दीपकने आतापर्यंत. 6 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्यात. सुभाष राईट आर्म राऊंड द गड मार करतोय. पूल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होतोय. सुरेख झेल. दुसऱ्या कधी पुढचा चेंडू चांगला विकास. ओ फटका चांगला डाऊन डी ग्राउंड. लोंगन क्षेत्ररक्षक रमेश आले आहेत. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड थ्रो पण तेवढीच चांगली फेकी बघायला. तिसरी होते का पाहायचंय. 3 देखील इथे झाले आहेत. सिंगलला डबल डबलला टिबल मध्ये कन्वर्ट केलं तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 22 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाचा खेळ संपलाय. डीजे फलकाती लागल्यात. हॅलो नाही भाऊ पडेल उद्या बघा. पहिली जी मॅच आहे उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 6:30ला उद्या पहिला बॉल पडेल. लक्षात घ्या दोन्ही टीम्स 40+च्या. उद्या जी पहिली मॅच आहे 6 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 6:15ला टॉस होईल. 6:30ला पहिला बॉल पडेल. हे लक्षात असू द्या कारण उद्याही आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. ओ टू बाळू सर. नक्कीच नक्कीच नितीन काळन सर. कारण का उद्या वेळेवरती आज बक्षीस आपण तर उद्घाटन सोहळा देखील होता त्यामुळे थोडासा उशीर झाला. मान्यवर देखील येणार होते. चायनामॅन आलाय गोलंदाजी मार्कवर. शॉट आपल्यांचा चेंडू हुक केला. यावेळेला पाठवून दिलाय चेंडूला. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. तीन चेंडू इथनं दिसतच नाही कुठे गेलाय. षटकार. बबन पुंडलिक भोईर यांच्या स्मरणात आपण तर स्मिथ प्रेम भोईर याचकडून एक गिफ्ट देखील देण्यात आलेले.
त्याबद्दल त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. एक भेट वस्तू आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. चायनामॅन पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. साकला विकास झकास बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू होता यावेळेला. टायमिंग होत नाहीये आपण डॉट चेंडूची समाप्ती होते. वापसी केली आहे चायनामॅनने लगेच. शपलोन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चायनामॅन लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. प्रवीण पाटील अपील होतंय यावेळेला. अपील होतंय. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. बॅटर बाद. तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ते सॉफ्ट स्विंगने आउट दिलाय. बॅटर बाद आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्यात. विकास बाद झालाय. जो झकास बॅटिंग करतो तो विकास बाद झालाय. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता रुपेश येतोय. काय बॅटिंग केली होती नंदोली चषकामध्ये. संघ असाच अडचणीत होता आणि त्यानंतर रुपेशने जी बॅटिंग केली तिथून मात्र संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला होता. तो रुपेश आला होता. प्रवीण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलंय. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच मिळणार आहे. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. तीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला. प्रवीण पुन्हा गोलंदाजी मार्कवर. जर चेंडू घ्यायचा आहे. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. पुन्हा अपील होतं यावेळेला. एक धाव लेग बॉयच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. चायनामॅन चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. आतापर्यंत त्यांनी 8 धावा दिल्यात. चायनामॅन रुपेश पुन्हा एकदा हुक करायचं होतं यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाही. स्कोअरला ग्रीजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. तसं काय धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 33 धावा. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे. या अंतिम षटकात किती धावा दिल्या जातात पाहायचंय. चला 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 लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. कारण अजून एक मॅच कव्हर करायची. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. रणदीप पाटील आलाय. ज्या रणदीप पाटीलने सामना जिंकून दिला होता. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना एकच धाव दिली. एक चेंडू डॉट फेकला आणि त्यानंतर 5वा चेंडू सिंगल आली. 6व्या चेंडूवरती 1 धावांची गरज असताना आपण मित्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असताना एक 5वा डॉट आला आणि सिंगल आली 6व्या चेंडूवरती. रणदीप पाटील आलाय.
अंतिम षट पायचा कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. आता धावा केल्या जातात पायचा आहे. हॅलो, एक धाव इथे आपण तर कंप्लीट केले ते लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता 34 धावा. 34 धावा धावफलकाती लागल्यात. रणदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. रुपेश 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, हुक करायचं होतं यावेळेला. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकाती 35 धावा. 35 धावा धावफलकाती लागल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. रणदीप राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू वारंवार फेकले जात आहेत. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. इथून 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आल्यात. रणदीपने चांगली गोलंदाजी केली. आता रुपेश पायचा तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. 3 चेंडूवरती काय करतोय तो. रणदीप, रुपेश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय. चेंडू आला यावेळेला आपण तर सरळ आमच्या व्यासपीठासमोर. षटकार. डीजे मास्टर बघा आमचा लय भारी. आता डीजे गाणी लावतोय. 12:30 झाला. गरम झालाय म्हणजे तो देखील गरम गाणी लावतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी. प्रोजेक्ट स्कोअर बघितला तर 46 दाखवतोय. रणदीप काय करतो पाहिजे आता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉट तडमॅन. एक क्षेत्रक्षण गली पॉइंट. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण. साईडला आपण पाहिजे तर लॉंग ऑन आहे. वनिश लॉंग ऑन. मिड विकेटला क्षेत्रक्षण. स्कोअर लेगला क्षेत्रक्षण. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता हा देखील आपण तर वेग प्रचंड होता. डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू होता या पहिल्या सत्रातील. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे पाटील संद 40+ संघासमोर. रणदीप शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केला यावेळेला आणि चेंडू चालला यावेळेला आपण तर लॉंग लेगच्या दिशेने. सीमारेषा पार चौकार. ठेवायचं प्लीज. गाण्याचं फक्त माईकचा चालेल. त्यामुळे आपण गाणे आता थोडेसे कमीच वाजूया. ओके ओके. गाण्याचा नाही आपण नक्कीच गाण्याचा वापरही कमी करूया थोडंसं. ओके. चला संदर्भ संघ लगेच बॅट्समॅन पाठवायचे आणि सागावची टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. या मॅचचा विजेता आणि सागावमध्ये लगेचच सेमीफायनलची मॅच होईल. चला या डावाची दुसरी सुरुवात कशा प्रकारे असते आपण ऐकूया पुन्हा एकदा. करण काळन सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच बिटवीन सागाव आणि मोठी देसाई, संदप आणि मोठी देसाई. सचिनने आवाज दिला ना. टार्गेट 47. 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. मधुकर पाटील आणि सुभाष पाटील या दोन्ही बॅटर्सला सध्या आपण पाहतोय. मॅच इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय बिकॉज ज्या पद्धतीने डाव पहिला देखील राहिलेला आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. चला मॅचला सुरुवात आपण करतोय. 24 बॉल आणि 47 धावांची गरज या मॅच मध्ये. छगन पहिल्या षटकामध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. कवसला ड्राईव्ह केला. स्ट्रायकर मध्ये थोडंसं फंबल झालंय. मागून फिल्डर येत आहेत. डबलला चान्स असेल आता. बॉल डायव्हर्ट झाला. फर्स्ट मध्ये गवसला नाही आणि त्यामध्ये धावसंख्या मात्र 2 पूर्ण होते. खातं उघडतं मधुकरच्या बॅटमधून पाटील 11 संदपचं. विकेट हॅट्रिकला आकाश मात्रे यांच्याकडून छगन पाटील यांच्यासाठी कॅश प्राइज आलंय 1000 रुपयांचं. 2 पहिल्या बॉलवरती आलेल्या क्लायमॅटिक कंडिशन, गुलाबी थंडी जी 7-8 वाजता होती त्यामध्ये आता थोडीशी वाढ झाली आहे. ओ क्लीन बोल्ट. बॅट आणि पायाचा मधून यॉर्कर आलाय. जावं लागेल मधुकरला. 2 for 1 संदप. रिप्ले अनप्लेबल बॉल होता. काढून खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली होती. लेग स्टंपचा बाहेर गेला. गोजरजी ट्रिगर मुवमेंट आणि देन बॉल खाली आला. चान्सच भेटले नाही बॅटचा चेहरा उघडायला. विकेट पहिली आली आहे. मधुकर आउट झालेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणदीप पाटील. 2ला पहिला धक्का. छगनचं सेलिब्रेशन. मॅच तितकीच महत्वपूर्ण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. ऑलरेडी सागावने 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. यानंतर ते खेळणार आहेत. आता पाहूयात या मॅच मधून पुढचा बॉल. छगन पाटील. शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डरने अडवून आता थ्रो करतील. धावा तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या पुढे होत असताना त्या 2 आणि या 2 धावांनी स्कोर पुढे आपण पाहतोय तो 4. विकेट हॅट्रिकला छगनला राजेश मात्रे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे 2000 रुपयांचं. चार धावा धावफलकावरती. 1 धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला बॉल मिड विकेट चा बाहेर आणि अंपायरचा सिग्नल. थोडासा वेळ जरूर घेतात ते. ऑलरेडी 4 धावा 1 विकेट आलेली आहे. टीव्ही अंपायरची मदत या डिसिजन साठी घेतली जाईल. चेक करूयात आपण. बाउंड्री. चला ठीक आहे मॅच कंटिन्यू करा ना आपण. स्ट्राईक त्यालाच आहे बॅटरला. चौकार. बाउंड्री रोपचा आत पडलाय बॉल आणि आमचे व्हॉलेंटियर्स देखील त्या ठिकाणी आहेत. मग व्हॉलेंटियर्सला सिग्नल द्या पण प्लीज अंपायरला. आठ धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. या मॅच मध्ये चेस आहे सध्या तरी 47. कंपल्सरी चेसिंग 40+ जो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम देखील आहे. विकेट 8 for 2 संदप.
8ला 2 विकेट पडल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये आता रमेश पाटील चाललेले आहेत. बरंच काही इव्हेंटफुल ओव्हर राहिली पहिली. दुसरा धक्का जो आपल्याला पाहायला मिळाला ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल ड्राईव्ह करायचा होता आउटसाइड एजने. विकेट किपरने जबरदस्त कॅच पकडली. शेवटचा बॉल बाकी आहे. छगन पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. 47 धावा सहजरित्या तर बनवू शकणार नाही ही प्रचिती सध्या पहिल्या षटकामध्ये मोठी देसाईने सांगून दिली आहे, दाखवून दिली आहे संदर्भच्या बॅटिंग ऑर्डरला. ओपनर मधुकर आणि त्यासोबत त्यानंतर आलेला रणदीप दोघे पॅव्हलियनमध्ये. सुभाषला स्ट्राईक नाही, रमेश आलाय शेवटचा बॉल फेस करेल या पहिल्या षटकातील. गोलंदाज वन्स अगेन छगन. ओहो इथे ऑफस्टंपचा बाहेरचा यॉर्करच होता, चॉप करायचा होता मात्र शेवटच्या डॉटने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8ला 2 बॉल बाकी आहेत 18 धावा बनवायच्यात अजूनही 39. इव्हिनिंग सेशनची जरूर तुम्हाला क्लिप पाहायला मिळाली जेव्हा खेळपट्टीची देखील पाहणी करण्यात होती ती. लेजंड प्लेअर आणि स्पर्धेचे आयोजक सचिन दादा भोईर असतील आमचे दोन्ही अंपायर. पहिल्या मॅचमध्ये खेळणारी टीम. संदर्भचा फक्त 8 धावा झालेल्या, 2 विकेट देखील आपण पाहतोय. उर्वरित समीकरणाचा आपण विचार केला 18 बॉल आणि 39 धावांची अजूनही गरज. सेकंड ओव्हर आले ज्ञानेश्वर देवकर. लॉंग ऑन काउ कॉर्नर डीप स्क्वेअर लेग सेट. लॉफ्ट केलाय ओठ बॉलर एट फ्लॅट. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा सुभाषचा पहिला षटकार. असा फटका पाहायला मिळाला. 6 धावांनी धावसंख्या 14 वरती पोहोचली. इक्वेशन लगेचच बदलत आहे. 17 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. पहा अंपायरचा सिग्नल येतोय वेळे संदर्भात, लक्षात घ्या. काउंटरला सुरुवात केली आहे सध्या तरी आणि तो अटॅक पाहिजेच होता कारण धावा बनल्या नव्हत्या. फुल लाईन ग्लान्स केला बॉल फाईन लेग कडे. एज घेऊन 1 धाव येत असताना लेग ग्लान्स जरूर केलं होतं पण इकडे व्यवस्थित बॉल मिडल झाला असता तर कदाचित फाईन लेगच्या गॅपमधून फाईन गेला असता. ओहो अंपायरला पाहावं लागेल. लेग स्टंपचा बाजूने निघून गेलाय बॉल आणि सिग्नल अर्थातच येतोय तो वाईड. आता स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16 आकड्यावरती. इक्वेशनचा विचार केला अजून तर या मॅच मध्ये अजूनही बनवायचा 31 धावांची अजूनही गरज आहे. 16 बॉलचा खेळ बाकी. रमेश लॉफ्ट करायचा होता इकडे बॉल आता गेलाय निघून. डॉट आलाय. हे जे डॉट बॉल आहेत मॅच मध्ये मोठी देसाईला ठेवणार आहेत. सुभाष जेव्हा स्ट्रायकिंग एंडला आला षटकार आला देन सिंगल आली आहे. सुभाषचं स्ट्रायकिंग एंडला असणं रमेशच्या अगेन्स्ट आलेले डॉट बॉल रमेशकडे देखील गुणवत्ता आहे. मोठमोठे षटकार आजवर त्याच्या बॅटमधून बघितलेले आहेत. बॅकफुटला कट केलाय. कवासला मिस्टेक झालेली आहे पण स्टॉप केलं त्यांनी बॉलला. 1 धाव नाही रोखू शकले. सिंगल सोबत स्कोर पुढे गेलाय आणि स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17 धावा धावफलकावरती. 14 बॉल 30 धावांची अजूनही गरज आहे. चान्स इथे सुभाष घेईल.
असंच वाटतं की हे जे 2 बॉल आहेत त्यामध्ये एक मोठा फटका यावा. 12च्या सरासरीने त्यानंतर धावा कदाचित बनवू शकतायत, पण सध्या चान्स घ्यावे लागणार आहे. दुसऱ्या बाजूने देवकर हा विचार करत असतील या 2 बॉलमध्ये मला विकेट पाहिजे. ड्राईव्ह केलाय समोर, लॉंग ऑनला फिल्डर फार वेगाने बॉलवरती. वा, गुड फिल्डिंग, एकच धाव. जबरदस्त ॲथलेटिक एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. विकास झकास फिल्डिंग च्या वेगाने तो धावत आला होता बॉलवरती. सिंगल धावा 18 वरती, बॉल 13 बाकी, धावा पाहिजे 29. रमेशकडे स्ट्राईक. इम्पॉर्टंट हा शेवटचा बॉल असेल, कारण इकडे जर तुम्ही मोठ्या फटक्यामध्ये बॉलला कन्वर्ट करू शकले नाही, 29 बनवाव्या लागतील 12 बॉलमध्ये. कोलात आलाय, वा, यॉर्कर छगनचाही जबरदस्त होता. आणि इकडे आता जबरदस्त यॉर्कर ज्ञानेश्वर देवकर कडून आपल्याला पाहायला मिळाला. शांत ठेवलं रमेशला. 18ला 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल 29 धावांची गरज. वाजत आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या चहाही आलाय. तोंडातूनही वाफ आहेत आणि चहाच्या तंदूरमधूनही महाराजा. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवा. 12 बॉल 29. मॅच इंटरेस्टिंग आहे. पाहूयात. सुभाषकडे स्ट्राईक आहे. षटकार त्याचा बॅटमधून आलाय. हे जे षटक आहे, वेळ भरपूर चाललेला आहे. ही महत्वपूर्ण सूचना आम्ही जरूर तुम्हाला करत आहोत. उडवलाय खरा बॉल मिड विकेटला. येतोय फिल्डर, पाहतोय, ओ पकडली कॅच आणि विकेट. हात लागला होता डोक्याला सुभाषच्या. काय घडलंय, चूक झाली आहे, मिस टायमिंग. मिड विकेटला जबरदस्त कॅच आणि त्या कॅचने सुभाष पाटीलची विकेट. 18ला 3 संदप. डिशक्याव. 11 बॉलमध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. सुभाषच्या विकेटने आता जी बॉडी लँग्वेज सध्या तरी खेळाडूंची दिसते मोठी दिसायची, ते मॅचमध्ये आलेत पण अजूनही मॅच संपली नाही. रमेश आणि त्याच्यासोबत असलेला विनोद या दोघांनी बऱ्याच मॅचेस अशा आणलेल्या आहेत. पुन्हा एकदा संदर्भच्या बाजूने 11 बॉल 29. पुढचा बॉल कमी गती, स्लोवर वन टाकलाय आणि तो थेट गेला विकेट किपरकडे. दीपक पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय वाईट साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल. ॲक्शन रिप्ले एक्झॅक्ट आउटकटर जरूर बॉल. रिटर्न क्रेटचा फार आतून गेलेला आहे. मात्र आता बॉल उरले 10 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत. वन्स अगेन दीपक. कमी गती 100 लॉफ्ट केला बॉल. डाऊन दी ग्राउंड चालला आणि पहिल्या बाउन्स वरती गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॉल 25 धावा. पाटील 11 संदपला. मोठी देसाईच्या अगेन्स्ट मॅच ऑन झाली आहे चौकाराने. पुढचा बॉल ऑन साइड वळला गॅपमध्ये बॉल. स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये फिल्डर धावतोय. पोहोचलाय बॉल वळला आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा आता आलाय चौकार. चौकार. एक विनोदचा बॅट मधून 100 आला. तर इकडे स्क्वेअर लेगला बॉल जेव्हा गेला होता तो फार नागमोडी वळण घेत गेलाय. नशिबाचं दार उघडलंय. 2 चौकारांनी मॅच मध्ये कमबॅक होत आहे. संदपचा धावा 26 झाल्या. बॉल बाकी आहेत 8. 21 धावांची अजूनही करायचं. मी अगोदरच म्हणालो विनोद आणि रमेश या जोडीने बऱ्याच वेळेला अशा फसलेल्या मॅचेस काढलेल्या आहेत. त्यामधला विनोद हा खास करून स्लॉगर स्पेशलिस्ट बॅटर आहे. शेवटी येऊन फिनिशरचा रोल अदा करत असताना त्याला आपण बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे. मात्र आता या मॅच मध्ये फसलेल्या मॅच मध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या बरोबर आलेत. 8 बॉल बाकी आहेत. 21 धावांची गरज आहे. ऑन साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. ऑन साइडला 4 फिल्डर पॅक केलेत. दीपक कव्हर्सचा पॉइंट आणि थर्ड मॅन फाईन लेगात. 8 बॉल 21 धावा. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये इथे ये. फिल्डर फार वेगाने स्टॉप केला बॉलला. डबलला चान्स घेतली. थ्रो येतोय आणि त्यामध्ये विनोदी आलाय. धावा 2 धावसंख्या पुढे. स्कोमॉज ऑन 28. बॉल बाकी 7. 19 धावांची गरज आहे. हा जो बॉल आहे हा फार महत्वपूर्ण ठरणार आहे. जर मोठा फटका मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करणार आहे संदप. जर इकडे त्या धावा आल्या नाही 15 पेक्षा जास्त धावा उरल्या तर मॅच मी म्हणेन मोमेंटम मोठी देसाईकडे देखील असेल या मॅचचं. सध्या तरी बॅलन्स झिग झॅग सारखा सामना आतापर्यंत आपण बघितला. पहिल्या ओव्हरपासून तेच घडलं. पहिल्या षटकामध्ये आपल्याला जरूर 8च धावा पाहायला मिळाल्या. 2 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये 10 आल्या. इथे आतापर्यंत आलेल्या त्या षटकामध्ये 10 धावा. बॉल बाकी 7. 19 धावांची गरज आहे संदपला. ऑन साइडला बॉल पुन्हा त्याच रिजनला तोच फिल्डर. पहिली धाव झाली आहे. डबलला चान्स नाही घेऊ देणार आता. ओ थ्रो. विनोद अर्ध्या विकेट पर्यंत आहे. रमेशचा नकार आहे आणि रमेश म्हणतोय या क्षणाला विकेट नको. चान्स तूच घेल. शेवटचे 6 बॉल आणि संदपला बनवायचा त्या 18 धावा. बॉल जरूर ही मॅच 18ची आहे. मात्र उद्या यायला विसरू नका. थेट तुम्हाला 6 वाजता रिपोर्ट करायचं आहे. 6:15 टॉस आहे. 6:30 पहिला बॉल कोणत्याही परिस्थितीमध्ये पडणारच आहे. मोठा गाव आणि इदूटने लक्षात घ्या. जर उपस्थित नसाल तर बॉलची पॅनल्टी असेल. नावाळे आणि चिकनगर सेकंड मॅच. थर्ड मॅच मध्ये देसाई आणि उंबारली. फोर्थ मॅच मध्ये वसार आणि देवीचा पाडा. उद्याही 8:40+ टीम खेळणार आहेत. 6 वाजता रिपोर्टिंग आहे. 6:15 टॉस आहे आणि 6:30 पहिला बॉल. ग्राफ सध्या तरी आपण पाहत आहोत रेड आणि ग्रे कलर मध्ये. शेवटचा आता जे 6 बॉल बाकी आहेत त्यामध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल समीकरण सध्या तरी विनोदच्या मनामध्ये सुरू असेल की 3 षटकार मला मारायचे आहेत.
दुसऱ्या बाजूने सुरुवातीचे काही 3-4 बॉल असतील त्यावरती मॅच आपल्याला समजेल कोणत्या बाजूने जाणार आहे. सागाव सध्या तरी वेट करतात. 2 मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. चला मॅचचा रिदम जो काय तो तोडू नका आपण. आज योग्य त्या वेळेवरती प्रत्येक संघ खेळला, योग्य त्या वेळेवरती सुरुवात झाली. उद्या मात्र 6ला रिपोर्टिंग आहे. 6:30ला मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात करण्यात येणार. त्यामुळे योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा आपण. 6 बॉल 18. लास्ट ओव्हर सुभाष. विनोद पाटीलने ऑलरेडी 11 बनवल्यात. सुभाषचे 6 बॉल 18 बनवायच्यात विनोदला. पहिला बॉल, पहिला हुक केलाय बॉल गॅप मध्ये, लॉंग लेगला क्लिअर. 4 चौकार. लॉक मध्ये जेव्हा धावांचं बर्डन असतं, धावा बनवायचं असतात, तेव्हा विनोद पाटील बऱ्याच वेळेला या शैलीने बॅटिंग करत असताना अशा फसलेल्या मॅचेस त्याने काढलेल्या आहेत. सुभाषला तर विचार करावा लागेल. पहिल्या बॉलवरती चौकार गेलाय. 5 बॉल 14 धावा त्याच्याकडे उरलेल्या आहेत. त्या त्याला डिफेंड करायचं आहे. मॅच सध्याही बॅलन्स आहे. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. स्वागत सुभाष यांचं झालंय. लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, 2 फिल्डर त्याने ऑफ साईडला ठेवलेत. ऑन साईडला सध्या 3. मिड विकेट, लॉंग ऑन खाली आहे. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. आणि एक फिल्डर सध्या जो स्क्वेअर लेगला होता त्याला थोडं बॅकवर्ड केलंय त्यांनी. 5 बॉल 14 धावांची गरज. संदपचा अगेन्स्ट मोठी देसाई. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच. पहिली रजनी या स्पर्धेची. वन्स अगेन तोच प्रयत्न होता, इथे मिस झालेत. कमी गतीने आला होता बॉल. बॉडी लाईन होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेग स्टम्पला पिचिंग बॉल झालेला आणि येस हुकच करायचं होतं. कदाचित एज जरी असती तरी बॉल फाईन गेला असता, मात्र तसं झालं नाही. डॉट आलाय. बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 14. रेंज मध्ये होता बॉल, मात्र मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही. 4 बॉल 14. सुभाष. इथे आता पाहावे लागेल लाईन अंपायरला. लेग स्टम्पच्या बाहेर सोडून दिलाय, अटेम्प्ट केला नाही. वाईडने धावा पोहोचल्या 34 वरती. बॉल बाकी 4 आणि 13 धावांची गरज आहे. श्वास जेव्हा बॉलर टाकत आहे, मोठी देसाईचे प्रेक्षक देखील रोखून ठेवतात. बॅटिंग करणाऱ्या संदर्भचे रोखून ठेवतात, कारण हा सामना तसाच चाललेला आहे. विनोदने जी अपेक्षा आतापर्यंत खऱ्या अर्थानं त्याच्याकडून केली होती त्या अपेक्षांना खरा उतरलाय आणि स्वप्न देखील त्याने दाखवलं, कारण 7 बॉल 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 4 बॉल 13 बनवायचे आहेत. मॅच फसली होती. सुभाषच्या विकेटने. मधुकरची सुरुवातीला विकेट. रणदीप स्वस्तामध्ये आउट झालाय. 3 टॉप ऑर्डर मधील बॅटर आउट झालेत. रमेशने चांगली साथ त्याला दिली. विनोदने अटॅक केलाय. सुभाषचे कमबॅक झाले. वाईड आलाय मागचा. बॉल बाकी 4 धावा पाहिजे 13. आता ऑन साइड पॅक. 4 फिल्डर. केलाय बॉल. पुन्हा चाललाय लॉंग लेगला. धावतोय फिल्डर बॉलच्या दिशेने. अडवलाय. चांगली फिल्डिंग आणि येते आता एकच धाव. एका धावेने धावा पोहोचल्या 35 वरती. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 12. खडतर प्रवास. 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव या मॅच मध्ये रमेशच्या बॅटमधून आलेत, पण त्याच्याकडे 3 बॉल आहेत. त्या 3 मधून 2 जरी मारले तरी मॅच फिनिश होणार आहे. आणि या 3 मधून 2 जर डॉट आले तर मॅच मध्ये सुभाष घेऊन जाईल मोठी देसाईला. इंटरेस्टिंग मॅच. पहिली रजनी. बरोबर 1 सध्या वाजलेले आहेत आणि 3 बॉल मध्ये 12. सागाव देखील रेडी आहे यानंतरच्या मॅच साठी, पण पाहूया त्यांचा अगेन्स्ट कोण असेल. मोठे देसाई की मग संदप. 3-12. सुभाष देवकर बॉलिंग मार्क वरती. आता असेल रमेश. थोडा लेट झाला. हुक करायचं होतं. बॉल चाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. डीप मधून शगल वेगाने बॉल वरती. सिंगल कंप्लीट झाले. डबलला चान्स. रनआउटचा धोका आणि विकेट. शेवटचे 2 बॉल 11 धावांची गरज.
नवीन बॅटर प्रवीण चाललेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र या मॅचमध्ये 2 बॉल आणि 11 दोन्ही बॉल जर सीमारेषेच्या बाहेर गेले तरी मॅच असेल संदपची. अन्यथा मोठी देसाईच्या सुभाषने कमबॅक केलंय. पहिल्या 4 बॉलमध्ये त्याच्याकडून फक्त धावा गेलेल्या 7च. सुरुवातीचे 2-3 बॉल बरंच काही सांगून देणार होते ते सुभाषच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. जरी पहिल्या बॉलवरती चौकार विनोदकडून आला असला तरीही प्रवीण आलाय. दोनही फटके ते दोनही सीमारेषेच्या बाहेर मारायचे आहेत. वेळ जास्त चाललाय. सिग्नल अंपायरचा येतोय. मॅनेजमेंट टीम कधी तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकते. प्लीज फिल्डिंग करणारी टीम. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग. लेफ्टी आहेत प्रवीण. सध्या तरी आपण पाहतोय फील्ड पोझिशन 2-11. एक जर आला मॅच ऑन आणि या बॉलवरती 5 पेक्षा कमी धावा आल्या तर मॅच मध्ये मोठी देसाई. ओ बॅट स्विंग तर चांगला होता मात्र डॉट आलाय. मॅच मध्ये मोठी देसाई. शेवटचा एक बॉल आणि 11 पाहिजेत. आता प्रेशर तितकंसं नसेल. एका लिगल बॉलने 11 धावा बनणार नाही. एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलंय. मागे थर्ड मॅन. चांगला खेळ मोठी देसाईने संदपने केला पण शेवटी विकेट जे पडले त्याचा इम्पॅक्ट पडला. विनोदने जरूर आक्रमण केलं. शेवटचा डॉट. अंपायर रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल वाईट. फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. इट्स अ व्हाईट बॉल. येस सॉफ्ट सिग्नल ऑन ग्राउंड अंपायरचा देखील वाईट होता. सो शेवटचा एक बॉल आणि बाकी आणि धाबा पाहिजे 10. लीगल बॉलने तर दा बनणार नाही. एक्स्ट्राज मध्ये आता सुभाषने भर टाकली तर मॅच बनेल. नाही बनणार. शेवटचा डॉट. 9 धावांचा फरकाने हा सामना जिंकला मोठी देसाईने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक संदप. मॅन ऑफ द मॅच साठी आपण लगेच जात आहोत. मात्र टॉस साठी इन्व्हाइट करेन सागाव आणि मोठी देसाईचे कॅप्टन. लवकरात लवकर या प्लीज. पंढरी दादा या लवकर. तुम्ही हँडशेक करू नका प्लीज. तुम्ही टॉस साठी या लवकर. आणि सागाव या. सुनील भाऊ लवकर या टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच घोषित करा. मॅन ऑफ द मॅच कोण आहेत? भावेश. विकास देवकर 7 बॉल 18 धावा. विकास भाऊ लवकर या आणि कॅप्टन या मोठी देसाईचे प्लीज. उद्या संघांना विनंती आहे हेदुटणे आणि मोठा गाव 6 वाजता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. 6:15 टॉस ऑन टाइम. 6:30 6:30 ऑन टाइम पहिल्या मॅचची सुरुवात होईल. अन्यथा तुम्हाला बॉलची पॅनल्टी असेल. त्यानंतर सिक्वेन्स वाईज पहिला राऊंड होणार आहे. सगळ्यांनी रिपोर्ट करा. विकास मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन या लवकर मोठी देसाई. इट्स आउट युअर टॉस बॉक्स. ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील सर. थँक्यू. चला या लवकर विकास. प्रथमतः आपण मॅन ऑफ द मॅच देऊ विकासला आणि मग नंतर टॉस देखील करणार आहोत. अभिनंदन. वेल प्लेट. मॅन ऑफ द मॅच विकास देवकर. अप्रतिम कामगिरी केली.
मोबाईल बघ ना